अमोल पांडुरंग शेळके. मी माझे गाव वांगी बिहोरवाडी. माझं 27 एकर 4 गुंठे उतारावर क्षेत्र आहे. त्या भूमिअलिगच्या ह्यांनी 20 एकर 23 गुंठे आमचं दावलं. त्याच्या संदर्भात बसलेलो आहे. बरं, काय आता तुम्ही आज उपोषणाला बसलेला आहात महाराष्ट्र दिनी, काय अधिकारी तुमच्याशी काय चर्चा झाली काय? अधिकाऱ्यांची चर्चा असं म्हणण्यात आहे की तुमचा उतारा फुगलेला आहे, पण कशाच्या आधारे फुगलेला आहे हे मला सांगा ना तुम्ही. त्यांचं रेकॉर्ड आहे सगळं माझ्याकडे आहे, ते सगळं आहे. ते 27 एकर 4 गुंठ्याचं आणि 26 एकर 31 गुंठ्याचं आहे. पण त्याचा काहीच आधार गेला, नुसता उतारा फुगला. पण किती तुम्ही माझा उतारा फुगला हेच तर सांगा ना तुम्ही मला. आणि ह्यांनी 20 एकर 23 गुंठे दावले मला क्षेत्र. सगळं 1910 पासून रेकॉर्ड आहे माझ्याकडे 26 एकर 31 गुंठ्याचं. नेमका हा वाद तुमचा कधीपासून सुरू आहे नेमका? आता 1-2 वर्ष झालं आम्ही मोजणीला पैसे भरलेले आहेत आणि या 6 महिन्यात त्यांनी हे केलेलं आहे मोजणीचं प्रोसिजर. तुम्हाला असं का, म्हणजे काय शेजारची बांधावरून भांडणे तुमचे का कशावरून का? नाही, थोडं वाद राहते थोडं बांधावरून. त्यामुळे आमचं क्षेत्र जे ना अर्धा एकर क्षेत्र कमी होतं 27 एकरामध्ये, म्हणून आम्ही मोजणीसाठी अर्ज टाकला होता. मग ती मोजणीसाठी अर्ज टाकल्यानंतर ते 27 एकर दावायचं राहिलं, आम्हाला 20 एकर 23 गुंठ्यांनी दावलं. 27 एकराचा उतार आहे का तुमच्या? हो आहे, 27 एकराचा उतार आहे. त्यांचा आकार बंद आहे, त्यांच्या ऑफिसचा आकार बंद आहे. 27 हे 10 एकर 84 आकार बंदच. सातबारा आहे का? सातबारा त्याचा? हो 7-12 आहे, सगळ्याचं टोटल आहे. त्यामुळं 27 एकराचा सातबारा सगळा टोटल सगळ्याचा त्यात फोडलेला आहेत ना, सगळ्याच फोडलेलं आहे इथं. त्यामुळे त्यात सगळ्याचा किती एकराचा आहे तो? हो आहे तो 27 एकर 4. किती नंबर गट आहे तो? गट नंबर 9 गट नंबर आहे. त्यात पोटीस पडलेले आहेत ना. सगळं 27 एकर 4 गुंठा आहे. आणि आमचा सर्वे नंबर जो उतार आहे तो 26 एकर 31 गुंठ्याचा आहे. कडईपत्र बी 26 एकर 31 गुंठ्याचा आहे. कडईपत्राचा फेरफार बी 26 एकर 31 गुंठ्याचा आहे. आणि जे जबाब एकत्रीकरणात झाले ते 26 एकर 31 गुंठ्याचा आमचा जबाब आहे. आणि मग क्षेत्र किती कमी पडते तुमचं? आमचं जवळ ह्यांनी दावल्याप्रमाणे ह्यांनी दावले 20 एकर 23 गुंठ, 26 एकर 31 गुंठ, म्हणजे 6 एकर आमचं क्षेत्र ह्यांनी कमी दावलं. कशामुळे चूक झाली ही तुमचं काय? आता हे कागद तर ह्यांचीच आहे. ती चूक नाही, हे कागद आहेत, पण ही चूक कशामुळे झाली? तुमचा काय अभ्यास आहे का ह्याच्यात? ह्याच्यात अभ्यास काय आपला नाही. मग कागदावर आहे ह्याच्यावरूनच तुम्ही आला? कागदावरून. तुम्ही वहिवाट किती करतायत पहिल्यापासून? वहिवाट आहे जो 26.5 एकराचा मी वहिवाट आहे. हा, आता वहिवाट कितीच आहे? हो, आताही 26.5 एकराची वहिवाट आहे. 10 हेक्टर 58 आरची वहिवाट आहे आज. 10 का 27? 26 सांगते. 26 एकर पण 10 हेक्टर 28 आर. म्हणजे वहिवाट तुमचा आहे, पण हो. कागदावर तेवढं क्षेत्र नाही. कागदाव बी आहे ना, कागदाव बी आहे. पण ती मग वाद काय आहे तुमचा? कागदावर आहे, वहिवाट आहे, मग वाद काय आहे तुमचा? त्यांनी मोजणीला आल्यानंतर 20 एकर 23 गुंठ दावलं. हा विषय कशाच्या आधार दावलं? बरं, आता तुमचा वहिवाट नक्की तेवढा आहे का? हो 26 आहे ना, एकराचा? त्यांचे आहेत ना माझ्याकडे कागद आहेत की त्यांचं रेकॉर्ड आहेत. त्यांनी भूमी अभिलेखचा रेकॉर्ड आहे ना आपल्याकडे. ह्यांनी दिलेला आहे रेकॉर्ड आहे. आता स्कीम तुमचा आता चालूचा एखादा उतार आहे का? हो चालूच आहे. सगळ्याच मिळून आहे. सगळं चुलत्याचं आहे आमचं, सगळ्याच मिळून आहे. मग आता उपोषणाला तुम्ही एकटेच आले, तुमचे चुलते हे नाहीत आले? येते ते पाठी म्हणून. हे सगळं 27 एकर होत आहे? हो 27 एकर 4 गुंठ आहे. त्यांचं त्यांचंच बोलले की 10 हेक्टर 83 आर हे क्षेत्र आहे आणि वहिवाट आहे 10 हेक्टर 58 आर. बाकी पोट खराब आहे. 9 पोट खराब धरून. तुम्ही ज्यावेळेस अर्ज केला होता या ठिकाणी कुठले अधिकारी ते कधी जायचे आले होते का त्या ठिकाणी तुमच्याकडे? काय कुठं जागेवर मोजणीला आलेले होते. बरं, मग ही चूक जी झाली, ही चूक झाली कशामुळे केले ते जाणून बुजून केलेले. कशामुळं? जाणून बुजून कशामुळं? ते मला ज्यांना पैशासाठी हे केलं होते, पैसे मागितले होते. कोणी अवी मागितले? पवार म्हणून घेतला एजंट आहे. अवी पवारने मला 2.5 लाख रुपये मागितले होते. हे प्रकरण मी तपावती काढतो म्हणून.
मग मी म्हणलं देऊ शकत नाही मी. हम्म. मग मी त्यांना सांगितलं मी 50,000 देतो, हम्म. पण ते म्हणलं नाही. तुम्ही 50,000 तरी द्यायला का तयार झालता? तुम्हाला तर तो- माहिती होतं ना सगळं क्लिअर आहे पण तुमचं. हे सगळं क्लिअर आहे हे मला माहित होतं. हा, मग तरी मी 50,000 का द्यायला हा तयार तो काय झालता? म्हणला, तो दोन्हीचा तफावत आहे. हम्म. आणि जो शेतकरी शेजारचा लगतदारक आहे हम्म. त्यांनी 1998ला मोजणी केली ती. मग त्या मोजणीचे 4.25 एकर आमच्या क्षेत्रात दावलं होतं. मग तो म्हणला की तोच क्षेत्र तुमच्यात दावणार. मी म्हणत आमचं क्षेत्र कुठे गेलं? आमचं क्षेत्र आमचं दावणं गरजेचं आहे ना. हम्म, हम्म, हम्म. आमचं जरी असेल तर आमचं क्षेत्र दावा ना तुम्ही. तर जर क्षेत्र आमच्यात दावलं तर आमचं क्षेत्र कुठं दावा ना तुम्ही दावणारच आहे. मग ह्या दोन्हीत तफावत आहे मला. हम्म. मग तफावत असल्यामुळे हे करता येत नाही. असा विषय झाला आमचा.